यानंतरची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये महायुतीतील जागा वाटपाचा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। नाशिकची जागा सोडण्यासाठी भाजपाला घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकची जागा ही भाजपाला सोडावी यासाठी घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनेऐवजी नाशिकची जागा ही भाजपाला देण्याची मागणी भाजप कार्यालयातून करण्यात येते आहे। गोंधळाची स्थिती तिथे निर्माण झालेली आहे, तणाव वाढलेला आहे। उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या समोरच या घोषणाबाजी करण्यात आली। आमच्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या भावना होत्या। फक्त एवढंच की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्यात।